यात पुढच्या मोठ्या बातमीकडे कोकणामध्ये महायुतीतला वाद आता विकोपाला गेला आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि भाजपा आमदार राजन तेली यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय असा सवालच केसरकर यांनी उपस्थित केलाय। तर केसरकरांची तक्रार मुख्यमंत्री शिंदेंकडे करणार असल्याचं यावेळी आमदार तेली यांनी म्हटलंय। आणि काय बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं की ज्याचं कौतुक अख्खं महाराष्ट्र करतं त्याच्याबद्दल वाटेल ते बोलायचं। तुम्हाला आमदार व्हायचंय म्हणून आमदार व्हा ना, कोणी नको म्हणून सांगितलंय। पण ज्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात, ज्या पद्धतीने भाजपचं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे, मी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेणार आहे आणि यांना पक्षातून हक्कलपट्टी करायची मागणी ही मी भाजपकडे करणार आहे। यांना शिक्षण खात्याचं काय समजत नसेल, कारण आता मला एक शंका आहे, तर पदवीधरचं मतदान इथं करायला दिसले नाही मला। ते पदवीधर म्हणजे अडचण काय नेमकी त्यांची? माझी उलट आता माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की ह्या शिक्षण मंत्र्यांना काढून टाका तुमच्या मंत्रिमंडळात। यांना काय समजत नाही। ड्रेनेज दुकान म्हणून कदाचित त्यांनी जे काल सांगितलं, कोण आपली पाठ पकडून घेत नाही, कदाचित ड्रेनेज दुकान म्हणून ह्यांना काही समजत नाही म्हणून झाली असेल।